So I know you all are eagerly waiting for the part 2 and yes, it will be uploaded soon. So म्हणजे मला बऱ्याच जणांनी कमेंट केल्या आणि येस त्या कमेंट्समधून खूप प्रोत्साहन भेटलं. तुमच्या कमेंट्सबद्दल तुम्हाला खूप खूप थँक्यू. आणि येस, ह्याच काही गोष्टी असतात छोट्या ज्यांनी मोटिवेशन भेटतं अजून जास्त अशा प्रकारचे ब्लॉग्स करायचं. ऑफकोर्स ह्याच गोष्टीमुळे इन्स्पिरेशन भेटतं, ह्याच गोष्टीमुळे अजून प्रोत्साहन भेटतं पुढे अजून असे व्लॉग्स करण्याचं किंवा अजून ट्रॅव्हल वगैरे करण्याचं आणि ते तुम्हाला सुद्धा दाखवण्याचं. सो थँक्यू व्हेरी मच. बऱ्याच जणांचे मला यूट्यूबवर कमेंट्स नाही आले, पण त्यांनी मला व्हॉट्सॲपवर कमेंट केले, मला टेक्स्ट केला, मला मेसेज केला, इन्स्टावर मला मेसेजेस केले. काही लोकांनी कॉल करून सुद्धा मला म्हणजे व्हिडिओ खूप चांगला बनला आहे आणि तू खूप गोष्टी चांगल्या कव्हर केल्या, अशा खूप गोष्टी सांगितल्या. सो त्यांचेही खूप खूप आभार. मी म्हणेल तुम्ही लाजतात जरा, होप सो. म्हणजे ज्या कमेंट तुम्ही पर्सनली केल्या ऑफकोर्स त्या जर यूट्यूबवर केल्या असत्या तर अजून चांगलं वाटलं असतं. कारण की ऑफकोर्स जर ते आपण यूट्यूबवर कमेंट्स करू, यूट्यूबला तुम्ही तुमचे लाईकसुद्धा मला व्हॉट्सअप आणि इन्स्टावर आले बरेच जणांचे. नंबर मला लक्षात नाही, खूप जणांनी मला पर्सनली येऊनसुद्धा अभिनंदन दिलं. सो तेच जर तुम्ही लाईक्स कमेंट्स अँड कमेंट्स एवढं सुद्धा तुम्ही जरी केलं तर ते यूट्यूबवर जास्तीत जास्त लोकांना सुद्धा रेफर होईल आणि आपली यूट्यूब फॅमिली अजून वाढेल. सो जर यूट्यूब फॅमिली वाढली तर ऑफकोर्स मी जास्त इन्स्ट्रुमेंट्स घेऊन तुम्हाला अजून वेगळ्या प्रकारचे शॉर्ट्स दाखवू शकतो. ऑफकोर्स काही जण म्हटले की थोडं स्टेबल नव्हता व्हिडिओ, आणि हां मी तो पाहिला. एडिटिंगच्या वेळेस मला तो कळून नाही आला, बट ऑफकोर्स यूट्यूबवर अपलोड झाल्यावर थोडीशी स्टेबिलिटी हल्ली होती, बट ती मी रिकवर करेल नेक्स्ट व्लॉगमध्ये, डोंट वरी. तरी ऑफकोर्स इन्स्ट्रुमेंट्स जेव्हा आपण अजून चांगल्या घेऊ तेव्हा ते होईल, आणि ह्या गोष्टी तुमच्या सपोर्ट्समुळे होईल, तुमच्या प्रेमामुळे होईल. ऑफकोर्स हे सगळ्यांनाही माहिती आहे. सो लाईक, कमेंट्स, सबस्क्राईब जेही तुम्हाला करता येईल, सोप्यात सोप्या गोष्टी आहे, काही लागत नाही याला, ते करा. तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्या, असाच सपोर्ट करा. आपली फॅमिली वाढेल आणि त्यासोबत क्वालिटीसुद्धा वाढेल, डोंट वरी. सो मी माझे प्रयत्न फुल देतोय. दुसऱ्या ब्लॉगबद्दल बोलायचं झालं तर ऑफकोर्स मी प्रत्येक ब्लॉगच्या एंडला पोस्ट क्रेडिट सीन्स टाकतो. जसं की एका मूवीचा पार्ट 2 जेव्हा येतो तेव्हा त्याचे पोस्ट क्रेडिट सीन्स असतात, तसे मी माझा ब्लॉग्स बनवले. सो ऑफकोर्स तुम्ही जर एंडपर्यंत पाहाल तर तुम्हाला पुढं पार्ट आहे की नाही, पुढं कोणता पार्ट अजून येतोय का याची पण माहिती मिळेल, याच्यासुद्धा हिंट्स मिळेल. सो लास्टपर्यंत पहा. ऑफकोर्स त्यामध्ये पोस्ट क्रेडिट सीन्स इन्क्लुडेड आहे. आणि हा जो सेकंड व्लॉग आहे हा मी म्हणेल आवर्जून नक्की पहा, कारण की यामध्ये मी रायगडचं पूर्ण वरचा एरिया कव्हर केला आहे. ह्यामध्ये रायगडच्या ज्या रायगड किल्ल्यावरती ज्या गोष्टी आहे त्या डिटेलमध्ये मी माझ्या ब्लॉगमध्ये टाकल्या. सो नक्की पहा, तुम्हाला खूप आनंद होईल. आणि तो दिवस, त्या दिवशी रायगडला जाणं आणि तो एन्व्हायरमेंट अनुभवणं हे खूप म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप डोळ्याला भारी वाटणारी अशी गोष्ट आहे. सो नक्की तुम्ही एंडपर्यंत पहा. आणि अजून काही हिंट मी देणार नाही आहे. सो व्लॉग पहा, खूप मस्त आहे ॲक्च्युली. मध्ये मीन्स तुम्ही पाहिल्यावर मला स्वतः कमेंट करशाल ऑफकोर्स. सो येईल व्लॉग, लवकरच येईल. ब्लॉगला सुद्धा आपल्या 300 व्ह्यूज आले आणि 300 लोकांपर्यंत पोहोचणं, तुम्ही जी गोष्ट करताय ती 300 लोकांना आवडणं, त्यांनी तुम्हाला बघणं, सो ही खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. सो थँक्यू व्हेरी मच. ॲक्च्युली खूप भारी वाटतं जेव्हा लोक तुम्हाला कमेंट करतात, ते तुम्हाला प्रोत्साहन करतात, अशा गोष्टी अजून बनवायला मोटिवेट करतात. आणि ऑफकोर्स मीही प्रयत्न करेल की मी जास्तीत जास्त गोष्टी कव्हर करू. सो ब्लॉग 2 पहा, मग बोलूया. तोपर्यंत चला येतो.